रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून कैलासवासी राजेंद्र जनार्दन केणी व कैलासवासी रवींद्र लहू केणी क्रिकेट क्लब चिंचपाडा आयोजित कैलासवासी विशाल स्पोर्ट्स चषक 2024चा शुभारंभ करण्यात आलाय। शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। हे क्रिकेट सामने कालभैरव संस्था स्वर्गीय राजेंद्र जनार्दन केणी क्रिकेट मैदान चिंचपाडा पनवेल येथे भरवण्यात आले। हे क्रिकेटचे सामने 3 दिवस चालणार आहेत। गेली 40 वर्षाची परंपरा चिंचपाडा क्रिकेट प्रेमींनी जपलेली आहे। या क्रिकेट सामन्यांचे आयोजन सचिन केणी यांच्या टीमने केलेलं आहे। शेतकरी बांधव पुरून उरणार, मागे नाही हटणार। शेतकरी बांधव पुरून उरणार, मागे नाही हटणार। हाय जमीन आमच्या हक्काची, नाही दुसऱ्या कोण्या बापाची। ती कवडी मोल मुळीच नाही, हाय सोन्याच्या भावाची। हाय जमीन आमच्या हक्काची, नाही दुसऱ्या कुण्या बापाची। ती कवडी मोल मुळीच नाही, हाय सोन्याच्या भावाची। आमच्या कष्टाची, आमच्या घामाची आम्ही भाकरी ही वाचवणार। आमच्या कष्टाची, आमच्या घामाची आम्ही भाकरी ही वाचवणार। आम्ही आलेल्या नाही ना प्रकल्पाला, ह्या करणार हद्द पार। आम्ही आलेल्या नाही ना प्रकल्पाला, ह्या करणार हद्द पार। आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंती निमित्ताने आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहे। या ठिकाणी कैलासवासी राजेंद्र केणी, कैलासवासी रवींद्र केणी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कैलासवासी विशाल स्पोर्ट्स चषक 2024 या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर म्हणजे आज दिबा पाटील साहेबांची जयंती या उरण पनवेलमध्ये प्रत्येक गावागावात साजरी केली जाते आणि खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांचं मोठं योगदान या शेतकऱ्यांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आहे आणि त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी सचिन केणी आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित अनिल केणी, शेखरजी परदेशी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन केलं आहे। खरं म्हणजे क्रिकेटचे सामने भरवण्याचा दृष्टिकोन एकच आहे की या ठिकाणी अनेक संघ एकत्र येतात, एकमेकांची ओळख होते आणि एकमेकांची ओळखीचं रूपांतर एकमेकाला मदत करण्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे एक सामाजिक सलोखा वाढवण्याचं काम सचिन केणी यांनी केलेलं आहे। अतिशय सचिन केणी असा चांगला कार्यकर्ता आहे, प्रकल्पासाठी भांडणारा झगडणारा कार्यकर्ता आहे। 2 वर्षामध्ये त्याचं मी काम अतिशय जवळून पाहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रकल्पासाठी छोट्या मोठ्या कामासाठी हा नेहमी फिरत असतो। आज त्याचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। कसं आहे, शेवटी क्रिकेटचं वेळ हे सर्वांना असतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळलं जातं आणि जगामध्ये कानाकोपऱ्यात क्रिकेट हा प्रेम आहे। तरुण असेल, वयस्कर माणूस असेल, लहान बालक असेल किंवा तरुण असेल किंवा वयस्कर माणूस असेल, त्याला प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे। आताच्या गोष्टीमध्ये क्रिकेटचे सामने भरवत असताना सुद्धा फार मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे। शेवटी त्या ठिकाणी आर्थिक सोर्स हा या ठिकाणी येतो आणि आर्थिक सोर्स असल्याशिवाय माणूस काही काम करू शकत नाही। आज खरं म्हणजे सचिन केणी हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। हा म्हणजे इकडे तिकडे कोणाकडे जाऊन हात पसरणार नाही आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता आहे। स्वतःच्या ताकदीवरती त्यांनी ते सामने हा सातत्याने आज 40-45 वर्ष झाली तो भरवतोय। ह्याचं कौतुक जेवढं करू तेवढं कौतुक कमी होईल या गोष्टी। कुणाचं तरी येणं म्हणजे येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे येणं नसतं, तर कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं, कुणाच्या तरी कोरलेलं लेणं असतं। अशा समाजसेवेसाठी अहोरात्र झटणारे म्हणजे प्रशांत दादा
त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दादा, आपण या कार्यक्रमासाठी आलेत. चिंचपाड्याच्या सर्व मुलांनी आपल्याला आमंत्रित केलं, याबद्दल मी आपणास सांगू इच्छितो. आपणाकडनं आमच्यासाठी काही अपेक्षा नाही, परंतु एक पक्ष नाही, परंतु एक दादा म्हणून आमच्या सोबत अहोरात्र पाठीशी राहा, अशी एवढीच आमची अपेक्षा आहे. ही अशी पूर्ण करशाल ही आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिबा. प्रथमतः मी विशाल स्पोर्ट्स या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांनी चांगली स्पर्धा या ठिकाणी भरवली आणि खास करून आजचा दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे की आदरणीय कैलासवासी दिबा पाटील साहेब यांच्या जयंती निमित्ताने स्पर्धा भरवलेली आहे. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्येक गाव खेडोपाडी होतच असतात आणि होणे गरजेचं आहे. जर तरुणांना जर व्यसनापासून जर वंचित करायचं असेल तर त्यांना जास्तीत जास्त आज खेळाकडे वळले पाहिजे, मैदानाकडे गेले पाहिजे. जर मैदानात ते उतरले तर व्यसनापासून ते दूर राहू शकतील आणि त्याचा हा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि आता प्रशांतदादांनी सांगितलं या ठिकाणी की 40-45 खऱ्या अर्थाने जर ह्या पंचकृषीमध्ये जर सांगायचं म्हटलं आमच्या गावासंदर्भात चिंचपाडाविषयी, तर जेव्हा ब्रिटिशांनी क्रिकेटचा शोध लावला त्याच्यानंतर जर पायामुलं कुठं जर त्याची झाली असतील जडमुले तर ती या चिंचपाडा गावामध्ये. कारण की पनवेलच्या या पंचकृषीमध्ये कुठेही क्रिकेट खेळला जात नव्हता. ज्या बहुतांशी लोक हे बैलगाडा शर्यतीमध्ये होते, परंतु चिंचपाडा असा एक गाव होता की त्या कालामध्ये म्हणजे टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेटचा एवढा प्रसार नव्हता. त्या कालापासून या गावामध्ये क्रिकेट खेळवला जातो आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ हा खेळ रक्तातच बसलेला आहे चिंचपाडकरांच्या. आणि अशा या परिस्थितीमध्ये ही जी स्पर्धा भरवली, ही स्पर्धा जबरदस्त स्पर्धा सर्व तरुणांना एक संधी देण्याचं काम या ठिकाणी विशाल स्पोर्ट्सने केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो.